नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची सुपरमॉम म्हणून खालीलपैकी कोणती महिला बॉक्सिंग खेळाडू ही ओळखली जाते? भारताची सुपरमॉम म्हणून खालीलपैकी कोणती महिला बॉक्सिंग खेळाडू ही ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेरी कोम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, समृद्धी महामार्ग यांचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे? समृद्धी महामार्गाचा मार्ग खालीलपैकी कोणता मार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर ते मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 सम्राट शब्दाचं आपला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे। सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सम्राज्ञी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कृष्णा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 कोटोपॅक्सी हा सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कोटोपॅक्सी हा सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इक्वाडोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 मनोहर आपल्या ठिकाणी शब्द समान अर्थी शब्द ओळखायचा आहे। मनोहर या शब्दाला समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 मोर्लो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1909 कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांची दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हंगेरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तुर्किस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे। शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तगाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 केंद्र आणि राज्य संबंध यांच्याविषयी घटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतूद आहे? केंद्र व राज्य संबंध यांच्या संबंधी घटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतुदी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भाग 11 या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉम्बॅक्ट टेस्ट राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी कॉम्बॅक्ट टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 19 डिसेंबरला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची कॉम्बॅक्ट टेस्ट असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी एनरोल करायचं आहे. कॉम्बॅक्ट टेस्ट 19 डिसेंबर अतिशय महत्त्वपूर्ण असेल. तर या ठिकाणी काय असेल, प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सर्वांनी 11 डिसेंबरला असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल. सर्वांनी 11 डिसेंबर सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे, विजयपथ संयुक्त कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्वांसाठी टेस्ट असेल. सर्वांनी 12 डिसेंबरला जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील, गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे, निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 18 हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 RK नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे. मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती होती. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 640 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेहरान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 त्याची कविता लिहून झाली. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समापन कर्मणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अल्झायमर हा खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे. अल्झायमर खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेंदू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पांढरे फूल खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. पांढरे फूल कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इटली देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कटक आपला शब्द समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. कटक या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सैन्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राईचा पर्वत करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. राईचा पर्वत करणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अतिशयोक्ती करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत माझा देश आहे आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. भारत माझा देश आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. आज खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्रिया विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेमधून एकूण किती लिंगे आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण लिंगाचे किती प्रकार आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा उपयोग होतो. ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्वचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता असतो. क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आनंद पाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडांची संख्या असते. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 206 हाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आम्लवर्षा खालीलपैकी कोणत्या हवेच्या प्रदूषणामुळे होते. आम्लवर्षा खालीलपैकी कोणत्या हवेच्या प्रदूषणामुळे होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फ्युरिक ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्द समूहासाठी आपला योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शुक्ल पक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कृत्रिम आपला शब्द विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे. कृत्रिम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नैसर्गिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठी भाषेमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते. वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर 4 वर्षांनी वाघांची गणनाही केली जाते. प्रश्न क्रमांक 51 पुलिकत हे भारतामधले महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. पुलिकत हे भारतामधले महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.